संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा कोण लढवणार या संदर्भात सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे। भारतीय जनता पार्टीकडून भागवत कराड आणि शिंदेगड शिवसेनेकडून संदीपान भुमरे हे दोघेही ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। आपल्यासोबत स्वतः संदीपान भुमरे आहेत। भुमरे साहेब, अमित शहा यांची परवा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती सभा झाली, त्या सभेतून असे त्यांनी संकेत दिलेत की ही लोकसभा भारतीय जनता पार्टी लढवणार। आपली काय भूमिका आहे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेना लढणार आहे आणि इथं महायुतीचा खासदार निवडून येणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक हक्काचं मतदान हे आपल्याला संभाजीनगरमधून दिल्लीला जाणार आहे। पण भागवत कराड हेच म्हणतात की नरेंद्र मोदीला मतदान करायचे, तुम्ही तेच म्हणताय की नरेंद्र मोदीला मतदान करायचे। मात्र तुमच्या दोघात भागवत कराड आणि संदीपान भुमरे या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे ही जागा स्वतःकडे मिळवण्यासाठी। नाही, रस्सीखेच म्हणण्यापेक्षा ही जागा शिवसेनेची, कारण आम्ही काही दुसरी जागा कोणती मागितली नाही। आमची जागा काय जी नेहमी आम्ही लढतो, आता जवळजवळ 30-35 वर्षापासून ही जागा शिवसेनेची इथं खासदार निवडून येतोय आणि मला एक सांगायचं की ह्याही वेळेस शिवसेनेचा खासदार इथं निवडून येईल आणि शिवसेनेलाच ही जागा सुटेल। ठीक आहे, भागवत कराड यांनी त्यांचं मत व्यक्त केलेले ही जागा आम्हाला सोडा। आता निवडणुकीच्या अगोदर कोणी बी जागा सोडवण्यासाठी प्रयत्न करतं, पण मला एक म्हणायचं की ही जागा ही मुळात ही शिवसेनेची आणि जागा सोडावी ही म्हणायची आम्हाला गरज नाही। ही जागाच मुळात शिवसेनेची, तर आम्ही कशाबद्दल म्हणतो ही जागा सोडा म्हणून, कारण ते म्हणतात जागा सोडा, आम्ही जागा सोडा म्हणत नाही। ही जागा मुळात आमची आहे आणि अनेक वर्षाच्या युती म्हणून ही जागा आम्ही शिवसेना लढलेली आहे आणि ह्यावेळेस बी महायुती म्हणून ही जागा शिवसेना लढल आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं महायुतीचा खासदार इथं निवडून येईल आणि एक हक्काचं मतदान मोदी साहेबाला आपल्या संभाजीनगरचं राहील। अमित शहा परवा त्यांच्या सभेत म्हणाले की MIMचं रोपटं इथं आलेलं आहे, ते रोपटं उखडून फेकायचं आहे। मग हे रोपटं तुम्ही उखडून फेकाल की भाजप उपटून फेकेल? जागा शिवसेनेची आहे आणि अमित शहानी साहेबांनी एकच सांगितलं की MIMचं जे रोपटं इथं आहे हे उपटून फेकायचं, तर महायुती म्हणून हे रोपटं आम्ही उपटून फेकू एवढं मी आपल्याला सांगतो। त्याच्यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील असं म्हणाले की कुणाला उपटून फेकायचं हे जनता ठरवेल आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये कळेल की कुणाला उपटलेलं असेल। ठीक आहे, जनता आता ठरवणारच आहे कोणाला खासदार करायचं आहे। हे काही आम्ही बोलल्याना काही खासदार होत नाही। शेवटी लोकशाहीमध्ये मतदाराला अधिकार आहे आणि मतदारांनी ठरवलेले की कोणाला निवडून द्यायचं, त्याच्यामुळे थोड्याच 2 महिन्याच्या आत आपल्याला कळेल की इथला खासदार कोण आहे। म्हणजे MIMला पुन्हा संधी नाही? MIMला संधी नाही, इथं शिवसेनेच्या उमेदवाराला इथं संधी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं, बाळासाहेबाच्या आशीर्वादानं आणि महायुतीच्या नरेंद्र मोदी असतील, अमित भाई असतील, फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, सगळ्याच्या सहकार्याने आशीर्वादाने ही जागा मताधिक्यानं नुसतं निवडून येणार नाही, मताधिक्यानं ही जागा निवडून येणार आहे। आता तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढलेलं आहे, तुमचे दुसरे एक स्पर्धक आहेत चंद्रकांत खैरे, ते सुद्धा म्हणतात की बाळासाहेबांचे मला आशीर्वाद आहे तर मी निवडून येणार आहे। बाळासाहेबांचे आशीर्वाद हे कोणाला आहे? ज्या वेळेस मतपेटीतून निकाल बाहेर येईल त्यावेळेस कळेल की बाळासाहेबांचे आशीर्वाद कोणाला आहे। बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला बी, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा बाळासाहेबांचे आशीर्वाद देईन। मला खात्री की बाळासाहेबाच्या आशीर्वादानं, शिंदेसाहेबाच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या मतदाराच्या आशीर्वादानं ही जागा आम्ही निश्चित ही निवडून आणू। मतदारसंघाची स्थिती पाहता आणि चंद्रकांत खैरेंचं काम पाहता काय वाटते? मतदारसंघाची जर स्थिती आपण बघितली तर मतदारसंघाची स्थिती असं आहे की चंद्रकांत खैरे हे 20 वर्ष खासदार राहिले या जिल्ह्याचे, पण मला एक सांगा की 20 वर्ष खासदार असताना कुठलंही काम त्यांनी केलं नाही आणि म्हणून आज त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागू राहिलं। आता मला एक सांगायचं की आता जसं जसं निवडणूक जवळ येईल तसं तसं तुम्हाला दिसेल की खैरेंनी काय केलं, ह्या जिल्ह्यासाठी काय केलं, काही केलं नाही। फक्त
घोषणा केल्या, भाषणं केले, पण खैरे साहेबांनी काही काम केलं नाही. तुम्हाला सांगतो, काम केलं असतं तर गेल्या वेळेस पडले नसते काय. म्हणून मला सांगायचं की खैरे साहेबांनी फक्त नारळ फोडायचं काम केलं आणि घोषणा करायचं काम केलं, आश्वासनं देण्याचं काम हे खैरे साहेबांनी केलं. त्यांना जनता ही जाब विचारणार आहे आता. तर हे होते संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की चंद्रकांत खैरे यांनी काम केलं नव्हतं, त्यामुळेच त्यांचा मागच्या वेळी पराभव झाला. कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.